नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदळाचं पीठ आणि बेसन यापासून सगळ्यांचा आवडीचा नाश्ता अगदी झटपट बनवणार आहोत। तर यासाठी इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे। इथे मी कपाने सगळं साहित्य मोजून घेतलं आहे। तुम्ही घरातली कुठली एक वाटी सेट करा आणि तिने सगळं साहित्य मोजून घ्या। यानंतर 1 कप मी इथे बेसन घेतलं आहे। तर नेहमीचं जे आपण बेसन वापरतो तेच बेसन आहे। यानंतर इथे मी आलं आणि हिरवी मिरची ठेचून घेतले, तर याची खूप मस्त टेस्ट लागते यामध्ये। यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं आहे। यानंतर इथे 1 चमचा साखर घालायची आहे। साखर इथे तुम्ही स्किप करू शकता किंवा वाढवू शकता। साखरेमुळे याची टेस्ट खूप छान वाढते। यानंतर इथे 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे। तर तेलामुळे हा नाश्ता आतपर्यंत मस्त सॉफ्ट होईल, चिकट होणार नाही आतून। यानंतर यामध्ये अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड घालायचं आहे। याला लिंबूचं सत्वसुद्धा म्हटलं जातं आणि इझिली कुठल्याही ग्रॉसरी शॉपमध्ये मिळतं। तर आपल्या नेहमीच्या चमच्याने मी हे मोजून दाखवते तुम्हाला। हाफ TSP आहे आणि ह्या चमच्याने पहा अर्धा चमचा आहे। याऐवजी तुम्ही 2 मोठे चमचे लिंबाचा रससुद्धा घालू शकता, पण सायट्रिक ॲसिडमुळे रिझल्ट खूप मस्त येतो। हे आधी व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1 कप पाणी घेतलं आहे। पाणी थोडं थोडं घालत जायचं आहे आणि हे मिक्स करत जायचं आहे। असं विस्करने मिक्स करते म्हणजे सगळ्या गुठळ्या लगेच निघतील यातल्या। तर इथे सगळं 1 कप पाणी मी घातलं। हे दुसरा कप पाणी मी घेतलं आहे, त्यातलंही थोडं थोडं घालत जाऊया आणि मिक्स करत जाऊया याला। सगळ्या गुठळ्या याच्यातल्या काढून घ्यायच्या आहेत। तर इथे पहा पूर्ण 2 कप पाणी मी घातलं आहे आणि हे पहा आता मी अगदी व्यवस्थित छान एकजीव करून घेतलं। अगदी स्मूथ झालं हे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। हे अजूनही थोडं घट्ट आहे। तर इथे मी आणखी 1 कप पाणी घेतलं आहे। यातलं साधारण 2 चमचे इथे मी घालते। मिक्स करूया याला। तर पहा तिसऱ्या कपातलं माझं इतकं पाणी शिल्लक आहे, म्हणजे आतापर्यंत मला 2 कप आणि 2 मोठे चमचे इतकं पाणी लागलं आहे। तर आता हे आपण झाकून ठेवूया 5 मिनटं। तोपर्यंत इथे पहा मी वाट्या घेतल्या तशा, या वाट्या आपण तेलाने ग्रीस करून घेऊया। तर आज आपण वाटी ढोकळा बनवणार आहोत। तर यासाठी या वाट्या मी ग्रीस करून घेतल्या। यानंतर ढोकळा वाफवण्यासाठी इथे मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवले। यामध्ये असा एखादा स्टँड किंवा एखादी प्लेट उलटी करून ठेवू शकता तुम्ही। त्यावरती दुसरी मी अशी प्लेट ठेवली आणि आता त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे पाणी गरम करत ठेवायचं आहे। पाणी गरम होतं आहे तोपर्यंत जे आपलं पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते पाहूया। तर हे पीठ पहा आधीपेक्षा थोडंसं घट्ट झालं आहे आणखी। तर यामध्ये आता पहा आपल्याला आणखी थोडंसं पाणी ॲड करावं लागेल। तर इथे मी आणखी 2 चमचे पाणी यातलं घालते। मिक्स करून घेऊया आणि हे पीठ आपल्याला पहा असं हवं आहे, इतपत हे पातळ असं हवं आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। तर आता हे पीठ तयार आहे। इथे मी आता अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतला आहे। सोडा घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित हा सोडा सगळ्या पिठामध्ये मिक्स झाला पाहिजे। तर पहा सोडा घातल्यानंतर हे असं मस्त पीठ असं फुललं आहे, हलकं झालं आहे। तर आपण ज्या वाट्या ग्रीस करून ठेवल्या होत्या त्यामध्ये हे पीठ आपण घालूया। तर अर्ध्यापेक्षा थोड्याशा जास्त भरून घेतले मी ह्या वाट्या आणि आता आपण जे पाणी गरम करत ठेवलं होतं तर ह्या प्लेटवरती या वाट्या ठेवायच्या आहेत आणि झाकण ठेवून 5 मिनटं हाय फ्लेमवरती आणि नंतर 10 मिनटं स्लो फ्लेमवरती
हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ आहे त्यामुळे हा ढोकळा वाफवण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. तर आता पहा साधारण 15 मिनटं होऊन गेलेत. आपण पाहूया. तर हा ढोकळा आता मस्त तयार झाला आहे. थंड करून घेऊया. ढोकळा थंड होतोय तोपर्यंत डोक्यावर घालण्यासाठी आपण एक फोडणी तयार करूया. तर यासाठी कढईमध्ये मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. यानंतर अशा लांब चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्यात. थोडंसं याला परतून घेऊया. मिरच्यांचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घेतलं याला. यानंतर इथे मी अर्धा कप पाणी घातलं आहे. पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा साखर घालायची आहे. आता ह्या पाण्याला उकळी काढून घेऊया. तर इथे पहा पाण्याला मस्त अशी उकळी आली आणि साखर सुद्धा विरघळली असेल तर गॅस बंद केला आणि ही आता फोडणी आपण थंड करून घेऊया. ढोकळासुद्धा आपला थंड झाला आहे. काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता सहज अगदी निघेल पहा. वाटीला सोडतोय हा. तर आता आपण याच्या कडा आधी सुरीने सोडून घेऊया. तर पहा अगदी सहज हा ढोकळा निघून येतो. खूपच सोपी अशी रेसिपी आहे. तुम्ही याची जाळी पाहू शकता. अगदी मस्त जाळीदार असा ढोकळा या रेसिपीने तयार होतो. जवळून सुद्धा तुम्ही याची जाळी पाहू शकता. अगदी हलका फुलका झाला आहे. तर असे सगळे ढोकळे आपण काढून घेऊया. तुम्ही हाच ढोकळा नेहमीच्या ढोकळ्याप्रमाणे कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा किंवा एखाद्या मोठ्या प्लेटमध्ये सुद्धा वाफवू शकता. तर पहा इथे मी सगळे वाटीचे ढोकळे जे आपण तयार केलेत काढून घेतलेत. आता याच्यावर तयार जी आपण फोडणी आहे ती घालूया. तर असा उलटा करून ठेवला मी ढोकळा आणि मग ह्याच्यावरती फोडणी घालायची म्हणजे तो लगेच पाणी ॲब्झॉर्ब करतो आणि अगदी आतपर्यंत सॉफ्ट असा बनतो. तर असं सगळ्या ढोकळ्यांवरती ही फोडणी घालूया. मस्त जाळीदार झाला आहे त्यामुळे पाणी छान ॲब्झॉर्ब करून घेतलं ढोकळ्याने पहा. यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं ओलं खोबरं घातलं आहे मी. तर हा मस्त आपला हलका फुलका ढोकळा तयार आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्हाला मी एक ढोकळा इथे पहा तोडून सुद्धा दाखवते. आतपर्यंत अगदी मऊ लुसलुशीत झाला आहे. अगदी स्पॉन्जी आहे पहा. आणि चवीला तर हा ढोकळा अगदी अप्रतिम लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. यामध्ये आपण अजिबात हळद घातली नाही. हळद घातली तर ढोकळ्यावरती रेड स्पॉट येऊ शकतात म्हणून मी यामध्ये अजिबात हळद घातली नाही. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा पिवळा रंग घालू शकता पण मी आज काहीही घातलेलं नाही आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.